नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया स्काय गोल्ड अँड डायमंड्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, आज या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 723 कोटी रुपयांनी वाढून 1131 कोटी रुपये आली आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1058 कोटी रुपयांनी वाढून 1131 कोटी रुपये आली आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21 कोटी रुपयांनी वाढून 44 कोटी रुपये आला आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 38 कोटी रुपयांनी 44 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, स्काय गोल्ड अँड डायमंड्स लिमिटेडचा सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. चला आता बोलूया BEML लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, BEML बॅक्स डिफेन्स ऑर्डर वर्थ ₹293.82 कोटी फॉर सप्लाय ऑफ HMV 6x6 व्हेकल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML लिमिटेड या कंपनीला हाय मोबिलिटी व्हेकल्स म्हणजे HMV च्या 6x6च्या सप्लायसाठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून जवळपास 294 कोटी रुपयांचा फ्रेश ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड अँड CMPDI साइन MOU टू कोलॅबोरेट ऑन मायनिंग अँड रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड ही कंपनी कोल इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये एंटर झाली आहे. आणि मित्रांनो, या MOUचा उद्देश आहे टू जॉईंटली एक्सप्लोर अँड परस्यू मायनिंग, रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स अक्रॉस इंडिया अँड इंटरनॅशनल मार्केट्स. आणि मित्रांनो, ही एक राईट्स लिमिटेडसाठी पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया अल्पेक्स सोलार लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अल्पेक्स सोलार शेअर सर्ज ऑन ₹230 कोटी मॉड्यूल सप्लाय ऑर्डर विन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अल्पेक्स सोलार लिमिटेड या कंपनीला लीडिंग इंडस्ट्री प्लेयरकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याचे नाव डिस्क्लोज केले गेलेले नाही. आणि मित्रांनो, हा ऑर्डर अल्पेक्स सोलार लिमिटेडला मिळाला आहे सोलार मॉड्यूल्सच्या सप्लायसाठी. आणि ऑर्डरची किंमत आहे 230 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ऑर्डर एक्झिक्यूट करायचा आहे अल्पेक्स सोलार लिमिटेडला मार्च 2026 पर्यंत. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आज मार्केट बंद झाल्यानंतर इन्फोसिस लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 39,315 कोटी रुपयांनी वाढून 42,279 कोटी रुपये आली आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 40,925 कोटी रुपयांनी वाढून 42,979 कोटी रुपये आली आहे. तसेच मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 6,374 कोटी रुपयांनी वाढून 6,924 कोटी रुपये आला आहे. तसेच इन्फोसिस लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7,038 कोटी रुपयांनी घसरून 6,900
24 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीने आज आपले मार्केट बंद झाल्यानंतर फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 4,352 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 4,779 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर या कंपनीची सेल्स 4,608 कोटी रुपयांनी वाढून 4,779 कोटी रुपये आली आहे. तसेच मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 289 कोटी रुपयांनी वाढून 332 कोटी रुपये आला आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 349 कोटी रुपयांनी घसरून आला आहे 332 कोटी रुपये. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज टू स्टार्ट सोलार सेल प्रोडक्शन इन इंडिया इन क्वार्टर 3. तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी क्वार्टर 3 मध्ये इंडियामध्ये सोलार सेल प्रोडक्शन सुरू करणार आहे. आणि मित्रांनो सध्याच क्वार्टर 2 सुरू आहे, म्हणजे नेक्स्ट क्वार्टरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सोलार सेलचं प्रोडक्शन सुरू करणार आहे. आणि मित्रांनो हा जो सोलार सेल प्रोडक्शनचा बिझनेस आहे हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे बजाज फायनान्स लिमिटेड. तर मित्रांनो बजाज फायनान्स क्वार्टर 1 रिझल्ट प्रीव्यू अप टू 20% year on year basis profit after tax growth seen. NII may jump up to 24%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो उद्या आपल्याला बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर पाहायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो या कंपनीच्या क्वार्टरली नंबरला घेऊन अशी अपेक्षा आहे की या कंपनीचे क्वार्टर 1चे नंबर स्टेडी म्हणजे स्थिर राहू शकते. आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 19.5% ची ग्रोथ पाहायला मिळू शकते अशी अपेक्षा आहे. तसेच मित्रांनो बजाज फायनान्स लिमिटेडचा NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम 24%ने वाढू शकतो अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो बजाज फायनान्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.